सामना आपल्या भेटीस येईल. कुरुल आणि डबेवाडी असा सामना असेल. निर्धारित 4 षटकांचा सामना. सलामीची जोडी खेळपट्टीवर एंटर झालेली आहे. किरण आणि महेश टू ओपनर प्लेयर. तर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते. बॉलर नेम नरेंद्र. फील्ड पोझिशनवर आपण नजर टाकली तर एसटी रक्षक एसटीएम पासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला, एक पॉइंटला, एक कव्हर पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय मिड ऑफला, एक मिड ऑनला, एक शॉर्ट मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला स्पीडअप करा आणि एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लावण्यात आलेला आहे स्वीपर कव्हरला. सीमा रेषवर पहिल्या षटकाला सुरुवात होत आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात करायची आहे. नरेंद्र खूप चांगली पंचांची भूमिका बघायला मिळते. बिनचूक आणि अचूक निर्णय. पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे. चांगला पटका खोदून काढलाय. चेंडू येतो मिड ऑनला. गचाल क्षेत्ररक्षक दक्ष लॉंग ऑनला. चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याची बॅटरकडे. सिंगलने ऑफ द मार्क झालेला बॅटर किरण. धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी नरेंद्र सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर महेश डावखरा बॅटर. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक दक्ष. झेल सुटला. नजर अटी. दुर्घटना घडली. कॅच ड्रॉप. 2 धाव पूर्ण करते. जीवाच्या आकांताने 2 धाव पूर्ण करताना बॅटर महेश ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर. 3 धावा. संधी चालून आली होती ती दवडली. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅच जितो मॅच. हे क्रिकेट खेळामध्ये विजयाचं सूत्र असते आणि झेल तिथे कॅच ड्रॉप केला गेला. धावसंख्या धावफलक 3. षटक क्रमांक 1 पॉवर प्ले षटक. आता गोलंदाज नरेंद्र षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल महेश. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. टॉप 4 मध्ये कोणता संघ जाईल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. डबेवाडी वर्सेस कुरुल असा हा सामना. पुलचा फटका पॉवरफुल होईल का चेंडू. आणि व्हॉट अ कॅच. एक्सलंट ब्रिलियंट कॅच. फलंदाजाचा खेळ समाप्त. पहिला फलंदाज डाऊन. मिळून देतोय. न्यू बॅटर गणेश कॅप्टन आहे संघाचा. कॅप्टन नॉक इनिंग त्याला सादर करावी लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जात आहे. कॅप्टन पदाला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. कॅप्टन पदाची जबाबदारी धुरा सांभाळताना कॅप्टन आता स्ट्रायकिंग एंडला गणेश. नरेंद्र सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर VIP डाईज एंडच्या टोकाकडून छोटासा रनवे. चेंडू मात्र जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघूया तिथे एक्झॅक्टली काय घडलंय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांनी केलेला आहे. गुडलेन स्पॉट ऑन चेंडू उसळला आणि निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. धावा कायम धावफलक 3 गडी बाद झाल्या. 1 षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावर नरेंद्र. फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू 1 बॉन्स 2 बॉन्स सीमा पार. 1 टू का 4. 5 धावा. इट्स फायपर पंजा.
बाद झाला 1 9 लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी नरेंद्र सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल किरण. किरणला रन बनवावे लागतील. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचं कॉन्टॅक्ट झालेलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा जोडल्या गेलेल्या. धावफलक 9 आणि गडी बाद झाल्या 1. आफ्टर 1 ओव्हर 9 रन लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. आता मात्र अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज यूज केला जाईल. देवेंद्र दुसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. बघितलं आपण गोलंदाज नरेंद्र याने 9 धावा देत 2 गडी बाद केले. आता देवेंद्र सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात होईल. सेकंड ओव्हर मधील पहिला चेंडू डिलिव्हर होत आहे देवेंद्रच्या माध्यमातून. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जातोय. कट करायचं होतं. फर्स्ट स्लिप मधून चेंडू फ्लाय होतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. नशिबाचा चौकार. लकी बाउंड्री. 4 रन्स. होती तिथे गडी बाद करण्याची ती दवडली. यष्टीरक्षकाला चान्स निर्माण झाले होते. झेल सुटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चेंडूला बॅटवर येऊ दिलं आणि ऑन साइडला टर्न केलाय. अतिशय वेगाने चेंडू चालला होता सीमारेषेकडे. त्याला थांबवण्यामध्ये यश आलं आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धावफलकावर आपण ऍड करूया. यस फील्ड पोझिशनचा हा नो बॉल आला होता. बघा पंचांची किती बारकाईने नजर आहे. इनके नजरों से बच नहीं पाओगे. कारण खूप निष्णात पंच आहेत. अनेक मेगा इव्हेंट्स यांनी कव्हर केलेले आहेत. पंच संजय मल्होत्रा मॅन फ्रॉम वसई विरार. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला अजून काही सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने विनंती करतोय. आता यानंतरचा चेंडू असेल उघडा डोले आणि पहा नीट. फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी बॅटरला मुक्त फटका खेळण्याची. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. प्ले अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी. चेंडू जाते डॉट. धावा स्थिर धावफलकावर. 15-15 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. दुसऱ्या षटकाला आता निश्चितच सुरुवात झालेली आहे. देवेंद्र षटकातील नेक्स्ट बॉल. पुलचा फटका. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. सतर्क होता तो क्षेत्ररक्षक. दक्ष होता. झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. तर अशा प्रकारे 2 गडी बाद झालेले आहेत. धावा मात्र धावफलकावर बघायला मिळतात. फक्त आणि फक्त 15. सुंदर गोलंदाजी करतोय सेकंड ओव्हर मध्ये देवेंद्र. आता इथून वार आणि पलट वार करावे लागतील. बॅटर न्यू येतोय खेळपट्टीवर. जय विजय मिळून देईल का आपल्या संघाला. षटकातील पुढचा चेंडू. स्विच इटचा फटका. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. वेल जज कॅच. अजून एक गडी बाद होतोय. मैदान सोडावं लागेल जयला. जयचा देखील खेळ खल्लास झालेला आहे आणि तिसरा गडी बाद होतोय. त्याला स्पीडअप करायचंय. एक लक्षात घ्या स्ट्राइकली वॉर्निंग आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच न्यू बॅटर रेडी राहायचं आहे. जय देखील आला आणि लगेचच माघारी पॅव्हलियन कक्षामध्ये परतला. धाबा कायम आहे. धावफलक 15. चांगली गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक वर येते. बघूया देवेंद्र हॅट्रिक पूर्ण करणार का. आतापर्यंत एकही हॅट्रिक झालेली नाही. तो कारनामा ती किमया हा खेळाडू हा गोलंदाज देवेंद्र करणार का.
डे 1 मधील पहिली विकेटची हॅट्रिक अनिल केनी होईल का? हॅट्रिक बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अजिंक्य. हॅट्रिक बॉल स्लॉग हिट क्षेत्ररक्षक झेपवतोय आणि हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमधील वेल डन देवेंद्र. या स्पर्धेमधील पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय. कम ऑन डीजे. बघा संघाचा संघ नायक आहे आणि या स्पर्धेमधील पहिली विकेटची तिकडी हॅट्रिक पूर्ण करतोय मिस्टर देवेंद्र. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारचं फ्रीडम दिलं जात नाही. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. न्यू बॅटर धीरज. चेंडू मात्र बॉलर पास बॅक ड्राईव्ह खेळला होता. स्वतः फालोदूर मध्ये चेंडूला अडवतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 4 गडी बाद 15 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर. अंतिम षटकाला आता सुरुवात होईल. स्लॉग ओव्हर असेल आणि या षटकामध्ये अनिल केनी जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी लाभदायक इफेक्टिव्ह आणि असरदार धावा असतील. पण त्या धावा येणे अत्यंत गरजेचं. आपण जर विचार केला तर डब्बेवाडी संघासाठी खरं तर दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली देवेंद्र याने. भन्नाट गोलंदाजी केली. विकेटची पहिली हॅट्रिक त्याने पूर्ण केली. 6 धावा देत 3 गडी बाद केले. सुपर बॉलिंग अफलातून घातक आणि विध्वंसक गोलंदाजी केली. आता अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सुजित. सामना करेल बॅटर गणेश. कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट. कॅप्टन नॉक त्याला खेळावं लागेल. चेंडू मात्र फाईन फटका खेळला. फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. चेंडू चाललाय अतिशय वेगाने सीमारेषेकडे. आउटफील्ड अतिशय दमदार. चेंडू नाही थांबणार. धावा मिळतील 4. चौकार. अजून एक गडी बाद झालेला आहे. 5वा धक्का टीम डबेवाडीला. सुजितने देखील आपल्या संघाला एक गडी बाद करून दिलेला आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3rd ओव्हर मध्ये अंतिम षटक. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील न्यू बॅटर आकाश. आकाशला आता आकाशी फटके खेळावे लागतील. प्ले अँड मिस. ब्युटिफुल बॉल. चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी करतोय सुजित. ॲक्युरेसी बॉलिंग मध्ये बघायला मिळते. अचूक टप्प्याची तो गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये पुन्हा एकदा षटकातील आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. पुढचा फटका क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सुटला गेला.
चेंडू जमिनीला दान झाला, धरणीला दान, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद आणि त्यावर बॅटर 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते स्कोर बोर्ड वर 21. सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र देवेंद्रने दुसरे षटक टाकलं. विकेटची हॅट्रिक पूर्ण त्याने केली या स्पर्धेमधील. सुजित पुढचा चेंडू मात्र फलंदाजाच्या रीचच्या बाहेरचा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. तो 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा केला. पंचांनी 1 धावपलकर आपण जोडूया. सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. 22-22. 2 22 धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक. लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. सुजित राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. पण बघूया पंचांचा काय. मला वाटतं स्क्वेअर लेगच्या पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. यस, बीमर चेंडूची फेक केली होती. 1 धावपलकावर आपण ऍड करूया आणि या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल. धावपलकावर 23 धावा. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी आहे बॅटरला मोठा फटका खेळण्याची. 23 धावपलकर. अजूनही स्ट्रायकिंग एंडला बॅटर गणेश टीमचा हा कॅप्टन आहे. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर एक सन्मानजनक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळेल. तो फटका येणे अत्यंत गरजेचं. आपण जर विचार केला तर डबेवाडी या संघाचा. शेवटचा चेंडू फ्री बॉल होता. फ्री स्ट्रोक खेळलेला आहे. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. फंटास्टिक शॉट. आणि याचबरोबर पहिला डाव समाप्त. धावा जोडल्या गेलेल्या धावपलकर 27-28 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल कुरुल या संघाला. मॅचेस जिंकलेले आहेत. तिथे मात्र जास्त प्रेशर नव्हता, परंतु इथे खूप मोठा प्रेशर आहे. महत्वाचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करीन आम्ही. 3 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग करणार आहात. सकाळपासून अमरची बॅट तळपले, तुझी बॅट तळपले, तुझी बॉलिंग चांगली राहिली, अमरची देखील बॉलिंग चांगली राहिली. या मॅच मध्ये काय रणनीती असेल आणि कशा प्रकारच्या फिल्डिंग करत असताना काय बदलाव असेल? काय रणनीती तर तीच राहील जी आम्ही पहिली फॉलो केली, पण आता जरा आमचा फिल्डिंगचा जरा इश्यू येतोय, तो जरा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. बेनिकुल टीम. विजय दादा, पहिली मॅच तुम्ही गमावली, त्यानंतर 2 मॅच लगातार तुम्ही जिंकलाय. आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला आहे तुमच्यावरती आणि ही मॅच खूप महत्वाची आहे. आणि महत्वाच्या मॅच मध्ये टॉस तुम्ही गमावलाय. अजूनपर्यंत मॅच गमावलेली नाहीये. बॅटिंग करायचे, कितपत मजल मारू शकाल? बॅटिंग करायचे तर मला असं वाटतं 50+ स्कोर, कमी कमी 50+ मारण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण की आता बघतोय की स्कोर आहे ना होत, चेसिंग पण आता एक लास्ट पर्यंत 1-1 2-2 रन पर्यंत मॅचेस येत आहेत. तर 50 पर्यंत तरी पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये तुमची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, तुमच्या जोरावरती मॅचेस जिंकल्या. परंतु या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा असेल की तो जास्तीत जास्त धावा बनवेल आणि तुम्हाला चांगली साथ देईल?
आमचं निलेश सकपाळ करून आहे, विक्की सकपाळ आहे, बंटी सकपाळ आहे आणि विनोद सकपाळ आहे. ह्या प्लेअरकडून मला अपेक्षा आहे की जरी विकेट गेली तरी हे लोक स्कोर बनवू शकतील. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस का बॉस मध्ये काय घडलं? टॉस जिंकला सनराइज क्रिकेट क्लब वडगाव या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ओमकार क्रिकेट क्लब वेनेकोल या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण ती मॅच आहे करो या मरो अशी मॅच आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपण आवाज ऐकताय जयवंत पाटील सर यांचा एक भिवंडी परिसरातील एक गोड सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्राला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 28 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला 9.33 च्या सरासरीने ह्या धावा जोडाव्या लागतील. फुलटॉस चेंडू, फुल टोल वसूल केलेला आहे. चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा क्रॅकिंग सिक्सर. करतोय ऑफ द मार्क झालेला अभि. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर नरेंद्र, ज्याने या स्पर्धेमध्ये अनोखा विक्रम केला. पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याचा. षटकातील पुढचा चेंडू महेश, चांगला फटका. वन्स अगेन चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. फंटास्टिक शॉट, 4 रन्स. मध्ये हल्ला बोल बॅटिंग करतोय मिस्टर अभि. तुटून पडलेला आहे गोलंदाज महेश्वर. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार. धाबा आहेत, धाव फलकात 10. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय महेश. चेंडूला चॉप केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कव्हरला रिंग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये मिळेल फक्त एकच धाव. सिंगलने आता धाव संख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 11 धावा. चांगली सुरुवात आहे. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील स्वीट गोड होत असतो. आणि तीच फ्लाइंग स्टार्ट मिळून देताना हे 2 सलामीवीर. चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्लास फटका, क्लासिकल ड्राईव्ह. 4 धावा चौकार. थँक्यू. कॉपी बुक स्टाईलने कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार नरेंद्रच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या वाढते. धावफलक 15. पुन्हा एकदा महेश. चांगला फटका, लॉफ्टेड शॉट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 1 more 4 रन्स. ब्युटिफुल शॉट. नरेंद्र ऑन फायर नाउ. कम ऑन डीजे. यू 19 धावा धावपलकर. अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावा चौकार. धाबा आहेत धावपलका 23. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावपलकर 23.
दोन्ही बंधू आहेत खेळपट्टीवर. चेंडू मात्र पाहतोय फक्त हलक्या हाताने खेळलेल्या ऑन साइडला. सेन्सिबल क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातंय. एक धाव पूर्ण करते तिथे बॅटर. धाव संख्या आता पुढे जाईल. धाव फलकावर 24 या आकड्यावर जाऊन धाव संख्या पोहोचलेली आहे. 4 धावांची आवश्यकता. देवेंद्र आणि नरेंद्र हे दोन बंधू आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. खेळपट्टीवरच चेंडू राहिलेला आहे. सिली पॉइंटला कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावा स्थिर धाव फलकावर 24. 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि मॅच फिनिश कोण करणार? विजय चौकार कोणाच्या बॅट मधून येईल? षटकातील पुढचा चेंडू श्रीकांत. दोन्ही फलंदाज 12 धावांवर खेळतायत. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही फलंदाजांचं बघायला मिळतोय. स्विंग अँड मिस अतिशय चांगला चेंडू होता. ब्युटिफुल बॉल. आता मात्र इथून 4 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कुरुळ या संघाला. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे श्रीकांत. राईट आर्म राऊंड दी स्टंप. चेंडू मात्र फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे सरसवला होता पण चेंडू हवा तसा बॅटवर घेता आला नव्हता. एक धाव जोडली जाईल. धाव फलकावर शॉर्ट मिड विकेटला चेंडू केला आणि सिंगलने आता धाव संख्या पुढे जाईल 25. 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अभि ज्याने खूप दमदार बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 1 षटकार 1 चौकार त्याने लगावलेला आहे. तो वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. पुलचा फटका. पुल अँड पॉवरफुल डिलाइटफुल सिक्सर. याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे कुरुळ या संघाने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक डब्बेवाडी. चला लगेचच न्यू मॅच आपण सुरू करूया आणि या सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर अभि. अभिला आम्ही सामनावीराचा हा पुरस्कार देणार आहोत. अभि लगेचच या. कॅच ऑफ द मॅच संजूला आम्ही देणार आहोत. संजू आपण देखील या आणि अभि आपण देखील क्विक फास्ट लवकरात लवकर अतिथी कक्षामध्ये या.